माझ्या नवऱ्याविषयी माझी चौकशी केली, तू एकटीच राहते का, अशी करते का, तशी करते का. आणि नंतर मी सगळं सांगितलं त्यांना. माझा घटस्फोट झालेला आहे. मला प्रत्येक वेळेस मग वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आणि त्याच वेळेस फॅमिली विचारलं. परत ऑफिसमध्ये पण चर्चा, प्रत्येक जणांनी माझी चर्चा केली आणि त्यांना पण हे निदर्शन त्याच वेळेला कळलं होतं की मॅडमला हे काहीतरी बोललेत म्हणून. मग आता मी ते उघड सांगू का त्यांची ऑफर काय आहे ते. ती सोमवारी पण मला ती डायरेक्टली घरी हे शब्द काढलेले आहेत, घरी. म्हणजे त्यांनी कसं केलं, मला मी तिथं समोर बसलेली होती खुर्चीवरती, जवळच समोरच्या त्यांच्या खुर्ची, हो समोरच. आणि त्यांनी एका क्लार्कला मुद्दाम बोलून घेतलं आणि ते काय म्हणले, ह्या फायली सगळ्या घरी येऊन हे करायच्या, माझ्याकडे द्यायच्या आणि 2 वाजेपर्यंत फायलीवरती सह्या घ्यायच्या. हे त्यांना नव्हते म्हणत, हे मला बोलत होते. ते त्यांना फक्त हे करत होते शिक्षणाधिकारी. ते मला त्या आधीपासूनच हे ज्यावेळेसला माझं सप्टेंबरमध्ये 2025 मी आलेली होती, त्याच वेळेसला त्यांनी मला ऑफर केलेली होती की मी हे उघड सांगायचं का हे ऑफर काय आहे ते. नाही समजला आम्हाला विषय. बरं जवळ पुढचा कॉल काय असणार आहे तुमचं? पुढचं म्हणणं मी त्यांच्यावर आता मी काल पण जाऊन आले संध्याकाळी SP ऑफिसला. अध्यक्ष साहेब नव्हते, त्यांना मॅडमला भेटले. मॅडम म्हणलेले मला 11 वाजता या आणि तुझा विषय काय आहे ते सांग. मी म्हणलं मला केस कंप्लेंट दाखल करायची आहे. माझी हॅरेसमेंट होती या 10 वर्षापासून. मी सगळ्यांवरती विश्वास संस्थेवरती टाकला होता. मी प्रशासनाविषयी आदर व्यक्त करत होते त्यांचा. मी आजपर्यंत पण केलेलंच आहे, आणखीनही मी करते प्रशासनाचा, शिक्षणाधिकाऱ्यांचा आदर. पण तेच माझ्यावर वेगळ्या दृष्टीने बघत असेल, मला वेगळ्या नजरेने बघत असेल, तर मला वेगळी ऑफर करत असेल तर मला सांगा, मी ते स्वीकारायचं का? मी प्रशासनालाच विचारते, एकटी बाई जगू शकत नाही का? आणि मी पारधी समाजामध्ये, पारधी जातीमध्ये जन्माला आले, हे माझं हे का दुर्भाग्य आहे का मी कम नशिबी आहे की मला टीची आठ लागू होती माझ्या ह्याच्यावरती, कागदपत्रावरती, मान्यतेवरती. मी त्यांना एवढं पण म्हणते की शासनाच्या नियमाप्रमाणे जे BEdचे शिक्षक आहेत त्यांना पण तुम्ही अटी लागू केल्या ते पण मला द्या म्हणून ओरिजिनल मला बघायला द्या. मी स्वीकारते तुमची TET लागू केलेली ऑर्डर, मान्यता. मी कंप्लेंट SP ला कंप्लेंट दाखल करणार आहे आणि मी अधिवेशनात जाणार आहे. मला रात्रीच अधिवेशनात या म्हणून सांगितलं होतं. मी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करणार आहे. मी आजपर्यंत सण केलं तर मला वाटत होतं कुठेतरी त्यांना माया दया येईल, माझं कॉन्टॅक्ट. मी माया दया पण करू नका म्हणते. माझं शिक्षण बघा, मी काय आहे, मी कुठे आहे, मी कुठल्या लेवल म्हणतो, कुठल्या स्तरामधनं आलेली आहे. एकीकडे शासन म्हणते शिका शिका, तुम्हाला आरक्षण आहे, तुम्हाला नोकऱ्या आहेत. एकीकडनं आम्हाला म्हणणार तुम्ही शिका, प्रगती होती या तुमची होणार आहे, तुम्हाला सवलती आहेत. बरोबर कसं शिकायचं? माझी आई सोबत आलेल्या आईचे पण विचार आहे का? माझ्या घरामध्ये कुणाचं शिक्षण झालेलं नाहीये, मीच एकमेव आहे शिक्षण घेते आणि ह्याच्या पाठीमागं पण कोण नोकरी नव्हतं आणि आता पण नाहीये कोण. पण आता काय आश्वासन दिलंय का जगताप साहेब? आज जगताप साहेब असं डायरेक्टली म्हणतात की मी TET हे तुम्हाला तुमच्या मान्यतेवरती मी 8 लाख